काय झालं भाऊ नक्की आज? जिल्हा परिषदच्या विशेष समितीची सभा होती. जिल्हा परिषदच्या विशेष समितींच्या निवडीची सभा होती. निवडीची सभा झाल्यावरती विषय पत्रकाचे विषय संपले आणि मग अध्यक्ष मॅडमनी पुढं सभागृह कसं चालवावं, संस्कार, सोशल मीडिया या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांच्या समोर भाषण केल्यावरती आम्ही त्यांचं अभिनंदनाचा ठराव घेत होतो. अभिनंदनाचा ठराव घेत असताना त्यांना काय लागत होता माहीत नाही. आम्ही चांगल्या पद्धतीनं संस्कार, पारदर्शी कारभार, सोशल मीडिया या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर सातारा जिल्हा परिषद असते हे सांगायचा प्रयत्न केला. संस्काराच्या बाबतीत आपण बोलतो किंवा पारदर्शी कारभार यावर बोलताना मी सांगितलं की जिल्हा परिषदचं अध्यक्षाचं जे निवासस्थान आहे एक हेरिटेज बंगला आहे किंवा इतका चांगला आहे. आज तिथं भूत बंगला झाला आहे तर तो लवकर व्हायला पाहिजे होता, किंवा 3-4 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होता. तुमच्या अधिकाऱ्यांची दालनं, अधिकाऱ्यांची बंगले इतके चांगले आहेत आणि आमच्या शाळेंची काय होती इतर गोष्टी त्यांनी आम्हाला बोलून दिलं नाही. सभा त्याग करून सभा सोडून निघून गेले. आज जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असताना आमच्या गटाकडून शिवसेना पक्षाकडून मी एक सदस्य म्हणून अभिनंदनाच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी उभा राहिला असताना अध्यक्ष सोडून उपाध्यक्ष भोसले साहेबांनी मी बोलूच नये अशा पद्धतीचा आग्रह धरला. मी खरं तर सन्माननीय प्रियाताई शिंदे ज्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अभिभाषणावरती त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उभा राहिलो होतो. आणि उभं राहिल्याच्या नंतर ज्यावेळी मी अभिभाषणावरती त्यांनी जी त्रिसूत्री मांडली, विषमुक्त अन्न, बालसंस्कार, समाजसंस्कार या संस्कारांवरती बोलण्यासाठी उभं राहिलेलो असताना त्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. खरं तर प्रियाताई ह्या एक आदर्श या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा होतील अशा पद्धतीचं अभिनंदन करण्यापूर्वी हे वाक्य त्यांच्या कानावर जाण्यापूर्वीच उपाध्यक्षांना कोणत्या नैतिक अधिकाराखाली स्वतः उठून डायसवरती सांगून वॉकआउट त्यांच्या सत्ताधाऱ्यांना करायला लावलं हा अनाकलनीय प्रश्न आहे. परंतु अशा पद्धतीचं जर या पुरोगामी महाराष्ट्राला विचार संस्कारांनी फुलवणाऱ्या सातारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेत ज्याची स्थापना मुळात यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आहे त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीचं विरोधकांना बोलूनही न द्यायचं जर धारिष्ट होत असेल तर खऱ्या अर्थानं उद्याच्या काळात ही लोकशाही अजून किती रसातळाला जाणार आहे हा आता प्रचंड मोठा भयभीत करणारा गंभीर प्रश्न आहे. मी ज्या पद्धतीनं इथं मत मांडत होतो त्याच्यात माझं कुठलंही असंवैधानिक या ठिकाणी शब्द नव्हते. एक वेळ सत्ताधारी निघून गेलेले असते तरी परवडलं असतं किंवा ते चाललं असतं. परंतु या जिल्हा परिषदच्या सन्माननीय सीओ मॅडम याशनी नागराजन मॅडम यांना माझा प्रश्न आहे की मॅडम आपण सभागृह सोडण्याचं कारण काय आहे याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं. आम्ही आता त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की एक प्रशासक म्हणून आपली जबाबदारी होती की सभागृहामध्ये नक्की चाललंय काय आणि ऐकायची देखील आपली जबाबदारी होती. परंतु आपण ते काहीच न ऐकता निघून जाणं सत्ताधाऱ्यांबरोबर आम्ही याचा अर्थ काय घ्यायचा याचं आम्हाला उत्तर आता याशनी नागराजन मॅडमने द्यावं. आजची सभा ही विशेष सर्वसाधारण सभा होती आणि या सभेत 2च विषय होते विषय पत्रिकेवर की एकतर ज्या आपले सभापती आहेत त्यांना कमिट्या वाटप करणे आणि इतर सर्व सदस्यांना जिल्हा परिषदेचे 65 सदस्य आणि सभापती आमचे 11 असे 76 सदस्यांना कमिट्या वाटप करणे ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाही विषय घ्यायचा नव्हता. आणि त्याच्या आधीच पीठासन अधिकाऱ्यांना अध्यक्षांनी भाषण करून त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं आणि त्यांनी सगळ्यांना विनंती केली होती की आपण जशा कमिट्या वाटप करून घेतात त्या पद्धतीने ते कामकाज करूया. त्यानंतर अभिनंदन करत असताना पाठीमागचं उन्ह काढून परत तेच वर महायुती म्हणून अध्यक्षांनी सांगितले महायुती म्हणून काम करतोय तेच करायचं आणि कुठलाही ऐनवेळेचा विषय घ्यायचा नव्हता या सभेत. एवढे 2 विषय होते आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच प्रत्येक वेळेला उपाध्यक्ष आभार मानतात आणि सभा संपवतात असं आतापर्यंत बरोबर आहे. त्या पद्धतीनं सभा कुठेतरी वेगळ्या पद्धतीने न्यायचा प्रयत्न सन्मान्य सदस्य करत होते म्हणून आम्ही ती सभा संपवली. मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये आजच्या ज्या विषय समितीच्या सदस्यांच्या निवड होत्या त्या पार पडलेल्या आहेत. संकल्पना मांडते नक्कीच संकल्पना कशा आहे कसा जिल्ह्याचा कारभार चालत आहे तुम्ही अध्यक्ष असतील सीओ मॅडम असतील त्या महिला आहे कसं चालणार अन्न संस्कार, बालसंस्कार आणि समाजसंस्कार या त्रिसूत्रीनं आम्ही जाणार आहोत. कारण आपण जर आता पाहिलं तर भारत वेगवान प्रगती करतोय, भौतिक प्रगती खूप होतीये, पण जर आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर
डायबिटीस या आजारामध्ये भारत हा सध्या नंबर 1 ला आहे आणि त्याची जर कारणं आपण सखोलपणे विचार केला तर ह्याची सगळ्याची कारणं ही अन्न संस्कारामधून आहेत. म्हणजे जी काही दुधातली भेसळ आहे, तेलातली भेसळ आहे आणि जे अतिरिक्त कीटकनाशकं आणि रासायनिक खतं वापरून जी आपण शेती करतोय, या घटकांमुळे आपली माती ही विषमय झालेली आहे आणि आपलं अन्न हे विषमय झालेलं आहे. त्यामुळं अन्न संस्कार जे आम्ही म्हणलं, हे या बाबतीत आपल्याला काम करायचंय आणि हे काम करताना आपल्याकडे आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, महिला बाल कल्याण विभाग आहे. खूप मोठं केडर हे आपल्यासाठी हे काम करू शकतं. संस्काराची बाजू आहे आणि बाकी व्यवस्थेची बाजू आहे. तर हे आपण एक धोरणात्मक निर्णय घेऊन हे अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवू असं मला वाटतंय. या समित्यांमध्ये विरोधक आहेत त्यांच्याही त्यांना सोबत घेतलेलं आहे. कशा पद्धतीने निवड करण्यात आली? जो सर्व समित्यांमध्ये 50% हे विरोधी पक्षाचे सदस्य आहेत आणि 50% हे आमचे सत्ताधारी सदस्य आहेत. या पद्धतीनं ही समन्वयाने समितीची नियुक्ती झालेली आहे. गटनेते मगाशी बोलले की जो नेता वडी सिकंदर आता खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडेल आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन सभेमध्ये आता जिल्हा परिषद चालवावी असं देखील त्यांनी आवाहन केलं. आणि नेमकी ही सभा खेळीमेळीमध्ये पार पडेल का पुढच्या वेळा? निश्चितपणे पडेल. जेव्हा आपलं विचार आणि ध्येय शुद्ध असतं तेव्हा या गोष्टी निश्चितपणे घडतात असं मला वाटतं. आणि राजकारण हे एका दिवसाचं असतं. काही दिवसांनी ते सर्व विसरून जातात आणि ज्याला त्याला आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये काम करायचं आहे, हे सगळे लोकांनी निवडून दिलेले त्यांचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे निश्चितपणे हे जनतेसाठी झटणारे लोक आहेत. त्यामुळे हे लोकांसाठी निश्चितपणे काम करतील आणि ज्या काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळमळीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यासाठी आम्ही सर्व त्यांना मदत करू. तुम्ही पक्षाचं तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्ही तिथे न्यूट्रल राहायला पाहिजे. आम्ही आज आम्ही तुमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आम्हाला जे अधिकार दिले, जी मुदतच होती, ते आम्हाला काहीच नाही आहेत का? हे सगळे प्रश्न उपस्थित करण्याची जबाबदारी 40,000 लोकांनी आमच्यावर दिली आणि आम्ही जे ते प्रश्न इथे उपस्थित करत असू आणि तुमच्यासारखे प्रशासक जर त्यावेळी ह्यांच्या बरोबर निघून जात असतील तर या महाराष्ट्राचं काय होणार? किंवा महाराष्ट्र सोडा सातारा जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती का उद्भवते? तुम्ही आम्हाला 2 शब्दात सांगा. आमचे कान जरा चुकलं तर आम्हाला जे काय तुमची शिक्षा असेल त्या तरतुदीनुसार शिक्षा देखील करा. पण हे आजचं वागणं बरं नव्हतं, बिलकुल बरं. सुरुवातीपासून आम्हाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या पीठासीन अधिकारी म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा झाली. त्यावेळेलाही प्रशासनानं पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं माणसं उचलून नेली. त्या सभागृहामध्ये दादागिरी केली. ते तुम्ही बघत बसला, तुम्ही कुणी त्याला अडवण्याचा गॅझेटेड ऑफिसर म्हणून कुणी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. की तुमचं काम कर्तव्य जबाबदारी जॉबचार्टमध्ये बसत नाही. आज सुद्धा सभा बोलवल्यानंतर ज्यावेळेला आम्ही ऐकतो अध्यक्षाचं अभिभाषण ऐकलं, अवांतर गोष्टी ऐकल्या की ज्या एखाद्या माणसानं कसं असतंय रोज चोऱ्या कराव्या आणि एखादं मंदिर बांधावं असलं अभिभाषण आम्ही ऐकत बसायचं. तिथं आम्ही शांततेने ऐकलो. ज्यावेळेला आमचे सन्माननीय सदस्य ज्यावेळेला भूमिका मांडतात आमच्या वतीनं त्यावेळेला त्याच्यामध्ये आणि सभा संहिता म्हणून जिल्हा परिषद साताराची सभा संहिता, त्याला एवढा मोठा वारसा सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचा, ते पावन स्पर्शाने पाहून झालेली आणि त्यामध्ये तुम्ही जर राजरोसपणे उपाध्यक्ष काही मध्ये बोलतो त्यावेळेला तुम्ही अडवायला प्रशासन म्हणून त्यांना प्रोटोकॉल म्हणून सांगायला पाहिजे होतं. तो सभा बरखास्त करतं. हे कुठल्या नियमात बसतं?
आणि सगळं प्रशासन, मी सुद्धा स्वतः निघून आलेलं सगळं प्रशासन येतच. मग प्रशासन गुलाम आहे का सत्ताधाऱ्यांचं? बट्टी काय का? त्याचा खुलासा झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्याच सभागृहामध्ये आमच्या संपूर्ण विरोधी सगळ्या असलेल्या सदस्यांची माफी मागणार नाही प्रशासन, तोपर्यंत आज आम्ही इथं धरणे आंदोलन देऊन बसणार. कितीही दिवस लागले तरी चालतील, आम्ही या इथंच बसू. तिथं सभागृहात चालायचं सगळ्यांनी आणि परत सगळ्यांनी सांगायचं माफी मागायची नसेल आम्ही इथं बसणारे मांड्यावर. आता आपलं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे. अध्यक्ष आता मॅडम, शिव मॅडम त्यांची प्रतिक्रिया देतात, सांगतात. अधिकार आहे, तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही तुम्हाला एक सांगता ना, आम्हाला गोपनीय बोलायचे, तुम्हाला काय आमचं गोपनीय आहे का? मग तुम्ही बाहेर थांबा. आम्ही बोलतोय. अहो, येऊ नका म्हणलं तुम्हाला, येऊ नका म्हणलं. या म्हणलंच नाही कोण. तुम्ही काय आला तसं झाल्याशिवाय काय म्हणलं? तुम्हाला या कोण म्हणलं? मला जाऊ द्या, पेपर झाले. अहो, घरीच सभागृहात पाहिजे. त्यांचं काय केलं? सभागृहात पाहिजे, सभागृहात. अधिकारी जर सभा संपली सांगून जर निघून गेले तर अधिकारीचं तिथे काहीच अस्तित्व नाही. विकासन अधिकारी कोण होतं? एवढं ऐकायला वाईट वाटतं का त्यांना? त्यांच्या विरोधातलं ना काय येतं ना, त्यांच्या विरोधात काय स्वच्छ कारभार संस्काराचे धडे दिले त्यांना. आम्ही हेच संस्कार अध्यक्षांनी काय सांगितलं? संस्काराची त्रिसूत्री सांगितलेली होती. ज्याला अधिकार नाही पण तो सभा बरखास्त करत असेल तर हा सभागृहाचा अपमान आहे का नाही? सिंगल एक सेंटेन्स म्हणतो उत्तर हो की नाही मॅडम? मी त्याच्यात बघा मी काहीच सांगू शकत नाही. कसं मी काय सांगू सांगू शकत शकते नाही, की अध्यक्ष जेव्हा उठले तेव्हा सभा संपली. ठीक आहे? अध्यक्षांना General उठायला body- भाग पाडणारे कोण General आहे? body- अध्यक्ष भाषणाला बी उठले होते की